ए गणपती बाप्पा, ए गणपती बाप्पा, ए गणपती बाप्पा, ए गणपती बाप्पा. गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू मालदेपा. आपण कुठे चाललो मोमो? कुठे चाललो? मंदिरला. कोणत्या मंदिरला? कोणत्या मंदिरला? जेजुरीला चाललोय. जेजुरीला. कोण कोण आहे आपण सांग, कोण कोण आहे गाडीमध्ये? हा तू सांग. हा इथे चलो. कोटिंग नाही ना? हो 850 फायनल. सोन्याचा देव घेऊ. सोन्याचा देव. थोड़ा से प्यार से लग रहा है, थोड़े प्यार है, माना भी नाचे नाचो है करना चाहिए. मग काय काय दिसते काय? अगो बाई बघू दे मीरा. वा वा. खाली बघ, खाली बघ. टायगर. चला. काय नाही करत टायगर. चल नाही टायगर, चल घेतो. पाणी बोलतंय काहीच नाही म्हटलं. अरे काहीच मोठ्याने मीरा. जय मल्हार. जय मल्हार. सो आज संडे असल्यामुळे इतकी प्रचंड गर्दी होती की आम्ही अक्षरशः असा निर्णय घेतला की आपण पासच्या लाईनमधून जाऊ, कारण का एवढ्या वेळ उन्हात थांबणं शक्य नव्हतं. 2-3 तास उन्हात राहून मीराला पण त्रास झाला असता आणि सगळ्यांनाच त्रास झाला असता. त्याच्यामुळे मग आम्ही आरामात पासच्या लेनमध्ये गेलो आणि व्यवस्थित छान आमचं असं अगदी 15-20 मिनिटात दर्शन पण झालं.
दत्तप्रमाणे मोरया, आनंदीचा उदय उदय, अग्निदेवाचे चांग भले, सोन्याची जेजुरी, देव गेले जेजुरा, निळा घोडा, पावणे तोडा, कमरी करगोटा, बेंबी हिरा, मस्तकी तुरा, अंगावर शाल, सदा देवलाल, म्हाळसा सुंदरी, तळी आरती करी, जय मल्हार. देवाकडे घेतात सदानंदाचा देवाला 5 वागोबा 5 कुंडली जोखून करायची. खाली वाकून चला. देवीच्या पाया पडा. साडी चोळीला इच्छा असेल लक्ष्मी ठेवा. बरेच आहे द्या मी वरती पण मोठ्याने बोल ना. सो कुलदेवाचं दर्शन झाल्यावर देवीचं दर्शन तर घ्यायलाच हवं. सो आम्ही गेलो शिवरीला येमाई इथे. आणि हे पण रुटीनच आहे की जेजुरीचं खंडोबाचं दर्शन झाल्यानंतर शिवरीला येमाईला यायचं म्हणजे यायचंच. आणि देवीची ओटी भरायची, छान दर्शन घ्यायचं आणि तिथून पुढे मग नारायणपूर, असं हे 3 ठिकाणं आमची ठरलेली असतात. लास्ट टाइम जेव्हा आलेलो तेव्हा मीरा अगदी 7 ते 8 महिन्यांचीच होती. तरी पण तिला मी दर्शनाला घेऊन आलो होतो, कारण का आपल्या कुलदेवीचं आणि देवताचं दर्शन हे निदान वर्षातून एखाद्या वेळेस तरी घेतलंच पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळा जाऊ शकतो, पण एखाद दिवस तरी वर्षातून एकदा तरी जाऊन यायलाच हवं. त्यामुळे आम्ही दर जानेवारी महिन्यात असं ठरवलं की आपण इथून पुढे जानेवारी महिन्यात जायचं म्हणजे जायचंच.
मस्त काम चाललंय. हळू 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 हळू. बाबू हे बघ काऊ. हे बघ. काऊ आहे. नाही चावत बेबी जाऊ. नाही चावत. दूध दिलं बेबी जाऊ. हा गुड गर्ल आहे. सो दोन्ही ठिकाणच्या छान दर्शनानंतर आम्ही निघालो होतो पुढे नारायणपूरसाठी. आणि असंच आमचा रूट ठरलेला असतो, जेजुरी मग यमाईला येऊन मग प्रत्येक वेळी आम्ही नारायणपूरला जातोच जातो. आणि नारायणपूरचं वातावरण मला खूप आवडतं. आणि ह्यावेळेस लास्ट टाईमपेक्षा बरेच चेंजेस केले होते, त्याच्यामुळे बघायची एक्साइटमेंट होती. कारण का फोटोज आणि व्हिडिओजमध्ये बघत होतो की बरेच काहीतरी चेंजेस झाले आहेत. चलो आता कुठे जायचं? कुठे काय ते? हो ठेवायला. मोमू काय घेतलं तू? बेबी पॉपेट. इथे पण बारीक ना बघायची का ही? निमेश ही बघायची का? इकडे बघा, इकडे बघा. कम हिअर. डोंट गो एनीवेअर. कोणी पण तो माणूस येऊन घेऊन जाईल तुला बॅग मध्ये भरून. आवाज चांगला आहे. फायनली आता आम्ही घरी आलोय आणि वाजले ऍक्च्युली 4:30ला आलो होतो, आता 5:30 वाजले. सो आले मी आणि पूर्ण हळदीने माखले होते. आणि त्यात मीराला मी डायपर नव्हतं घातलं आणि मग तिला शू कंट्रोल नाही झाली. ती माझी शू अंगावर होती, त्याच्यामुळे मग मी फ्रेश झाले. सगळं सामान होतं ते सगळं आवरलंय. मी काही मूर्त्या आणल्या होत्या, म्हणजे जेजुरीला गेलो तिथून मग खंडोबाची एक मूर्ती घेतली. नारायणपूरला गेलो तिथून दत्तांची घेतली. आणि काय घेतले? विठ्ठल रुक्मिणी. हा आणि शंख वगैरे घेतले. सो ते सगळं घेतले. आणि मग उद्या निमेशला वेळ नाही मिळणार देवपूजेला, त्याच्यामुळे आता तो चांगली पंचामृतने आंघोळ घालतोय सगळ्या देवांना. ठीक आहे ना, असंच शिकणार. आमचं एकदम मस्त दर्शन झालं. मीरा आता झोपलीये. आम्ही सकाळी खूप लवकरच निघालो होतो, म्हणजे 6:30चं प्लॅनिंग होतं, पण निघेपर्यंत 7 वाजले. सो आम्ही निघालो 7 वाजता. तिथे 9 वाजेपर्यंत पोहोचलो. आधी नाश्ता केला आणि त्याच्यानंतर मग पुढे जेजुरीला निघालो. सो वाटलं होतं की गर्दी नसेल खूप काही जेजुरीला, पण जेजुरीला बऱ्यापैकी गर्दी होती. आणि आम्ही निघायच्या टायमिंगला तर अजून गर्दी जास्तच वाढली होती. आम्ही 9:30ला वगैरे गडाजवळ होतो. 9 वाजताच गडाजवळ होतो. ऍक्च्युली नाश्ता करेपर्यंत वेळ गेला. 9:30 पर्यंत आम्ही सुरुवात केली. सो खूप दिवसापासून जायचं होतं, लास्ट गुरुवारीच आम्हाला जायचं होतं, पण ते कॅन्सल झालं जायचं, कारण का पाऊस चालू होता पुण्यात, त्याच्यामुळे मग ते कॅन्सल झालं. फायनली आज आम्ही गेलो, कारण का मीराला दरवर्षी जे आपलं कुलदैवत असतं, जसं आमचं खंडोबा आहे तसं मग मीराला कुलदैवताच्या
दर्शनाला न्यायचं असतं. सो आम्ही आधी खंडोबाला गेलो जेजुरीला आणि तिकडून मग आम्ही यमाईला गेलो आणि नारायणपूर पण जवळ होतं म्हणून मग तिकडे पण जाऊन आलो. आणि नारायणपूरचं विशेष म्हणजे काय की तिकडे भाजीपाला आणि फळं एवढी छान मिळतात ना की तिकडून आम्ही पेरू पण घेतले, अंजीर पण घेतले आणि बरंच काय काय भाजीपाला वगैरे मम्मीने वगैरे घेतलाय. सो ते एवढं फ्रेश होतं, पेरू तर इतके छान होते ना. सो ठीक आहे, असा होता आमचा दिवस. आणि आता निमेश देवपूजा करतो. अजून भोगीची भाजी करायची आम्हाला म्हणजे मला अजून भोगीची भाजी राहिली कारण का सकाळी वेळच नाही मिळाला. सो आता तो सगळा स्वयंपाक करायचा आहे. मीरा झोपले तोपर्यंत मी हे आवरून घेते, निमेश पण त्याचं काम करतोय. मी आज मीराने काहीच त्रास नाही दिला तिला. आम्ही सकाळी ना ऍक्च्युली आंघोळ न करताच नेलं होतं कारण का 6:30 आम्हाला निघायचं होतं. म्हणून मग असं ठरवलं की ठीक आहे तिला झोपेतच नेऊन तिला मी अक्षरशः नाईट ड्रेसवरच नेलं होतं. आणि त्याच्यानंतर मग तिकडे पोचायचे एक 10 मिनिटं आधी वगैरे म्हणजे आमचा नाश्ता झाल्यानंतर मग तिचे कपडे चेंज केले, कपडे डायपर आणि सगळंच तिला मग तिथे रेडी केलं. सो मीराला डायपर ऍक्च्युली तसं लागत नाही घालायला, पण काय होतं आता थंडीचे दिवस आहेत आणि पुण्यात प्रचंड थंडी असते. त्यामध्ये मग ते सू केलेली कधी सांगते कधी नाही सांगत, तिच्या मूडवर असतं किंवा तिची कोणत्या ह्याच्यात असते त्याच्यामुळे मग तिला डायपर शक्यतो मग मी आता काही दिवसांमध्ये घालते. म्हणजे जसं पावसाळ्याचे दिवस होते तेव्हा घालायचे आणि आता थंडी खूपच आहे त्याच्यामुळे मग डायपर ठेवते मी. नाही तर मग ते रात्रभर शुने कधी मला जाग आली तर ठीक, जर मला जाग नाही आली तर त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम नको म्हणून मग डायपर असतं तिचं. सो मग सकाळी तिचं डायपर वगैरे चेंज करून तिला तसंच नेलं आणि दिवसभर तिने काही त्रास नाही दिला. जेवणाला फक्त तिचं थोडंसं नाटक असतं आता खायचं, परत पुन्हा तिचं सुरू झालंय ते थोड्या दिवसाचं चक्र की ती खायला नाटक करते. सो ठीक आहे, ते पण ठीक होईल. चला आता मी पण आवरते, भोगीची भाजी करते, निमेश पण देवपूजा करतोय. आपण भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टिल देन बाय, से बाय. बाय बाय.